हॅलो 10th स्टँडर्ड टू अवधूत अकॅडमी आणि मी असणार आहे तुमची सायन्स पार्ट 2ची टीचर. माझं नाव आहे मृणाल खरात आणि मी माझं बॅचलर्स बायोटेकमधून आणि मास्टर्स क्लिनिकल एम्ब्रिओलॉजीमधून केलं आहे. सो टुडे वी विल स्टार्ट आवर जर्नी ऑफ सायन्स 2. So, your first chapter is heredity and evolution. आपल्या 10th स्टँडर्डचा जो सिलॅबस आहे मुलांनो, तुम्ही जर पाहिला असेल तर टोटल तुमच्या सायन्स वनचा तर ऑलरेडी केमिस्ट्री आणि फिजिक्सचा पार्ट तिथे कवर होतो आणि पार्ट 2मध्ये टोटल 10 चॅप्टर्स आहे आणि पार्ट 2 जो आहे सायन्सचा दॅट इज मोस्टली तुमचा बायोलॉजिकल पार्ट. ओके, सो आपण ह्या सिलॅबसमधून तुमचे 10 चॅप्टर्स जे आहेत ते कवर करणार आहोत आणि आज आपण सुरू करूयात तुमच्या फर्स्ट चॅप्टरनी, ज्याचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. तर चॅप्टर सुरू करायच्या आधी कुणाला कुणाला हेरिडिटी हा कॉन्सेप्ट माहिती आहे? ठीक आहे, सगळ्यांनी ऐकला तर आहे. हेरिडेटरी आहे, ते मला हेरिडेटरी भेटलं आहे, जेनेटिकल भेटलं आहे. म्हणजे काय? हेरिडिटी हा शब्द नेहमी फॅमिली किंवा पेरेंट्स आणि ऑफस्प्रिंग्सला लिंक करतं. हेरिडिटी म्हणजे काय? असे कॅरेक्टर्स जे एका जनरेशनपासून त्यांच्या नेक्स्ट जनरेशनकडं जात आहे. फॉर एक्झाम्पल, दिस इज युअर पेरेंट्स. ठीक आहे, तुमच्या फादरचे असले जर आईज ब्लू, ठीक आहे, ब्लू कलरचे आईज असतील तर त्यांचे जे ऑफस्प्रिंग्स आहेत, त्यांचे ऑफस्प्रिंग म्हणजे काय मुलांनो? म्हणजे चिल्ड्रन. ऑफस्प्रिंग म्हणजे चिल्ड्रन, है ना? तर त्यांचे पण आईज ब्लू असू शकतात किंवा ब्लू होतात. जेव्हा ते कॅरेक्टर त्या पेरेंटपासून ऑफस्प्रिंगला भेटतं, ते ब्लू कलरचे आईज त्या ऑफस्प्रिंगला भेटले, तर ह्याला आपण बोलतो हेरिडिटी. ह्याला आपण बोलतो हेरिडिटी. इन सिम्पल वर्ड्स, तुमचं हेरिडिटी इज ट्रान्सफर ऑफ characteristics more way biological characteristics from parent to next generation is called heredity. ठीक आहे. हेरिडिटीचा अर्थ होतो जेव्हा कॅरेक्टरिस्टिक्सचा ट्रान्सफर होतो फ्रॉम पेरेंट्स टू द नेक्स्ट जनरेशन इज कॉल्ड ॲज युअर हेरिडिटी. क्लिअर कॉन्सेप्ट? बेसिक आहे. आपण घरी पण बघतो, कधी कधी तुम्हाला काही जण म्हणतात की तुमचा जो चेहरा आहे तो तुमच्या मम्मीसारखा दिसतो, तेव्हा आपण बोलतो हो हेरिडेटरी आहे, राईट? किंवा कधी कधी काही आजार असतात जे पेरेंट्सपासून आपल्याला येतात, लाईक डायबिटीज मेलिटस, जी तुमची शुगर असते. जर कधी कधी आपल्या फॅमिलीमध्ये असतील तर ती आपल्याला पास ऑन होते. दॅट इज ऑल्सो हेरिडिटी. आणि हेरिडिटी म्हणजे फक्त ते तुमच्या मम्मी पप्पांकडून तुम्हाला येणारे असं नाहीये. जर ते तुमच्या आजी आजोबाला असेल, तुमच्या काकांना असेल, तरी ते तुम्हाला येऊ शकतं, बिकॉज यू आर फ्रॉम द सेम फॅमिली. तुमची जेनेटिकल कॉन्स्टिट्युएंट्स जे आहेत ते कुठे ना कुठे इंटरकनेक्टेड आहेत. सो फॉर दॅट रिझन तुमच्या फॅमिलीमध्ये, लाईक डिरेक्ट फॅमिली जी आहे आफ्टर युअर पेरेंट्स, तुमच्या पेरेंट्सचे जे सिबलिंग झालेत, लाईक तुमची मावशी, तुमचे काका, तुमचे आजी आजोबा, आत्या, मामा, ह्या लोकांकडून पण जे जीन्स आहेत ते तुम्हाला येऊ शकतात. आता ते कसे येतील हे तुम्हाला डिटेल्समध्ये तुमच्या 11th स्टँडर्डमध्ये ऑब्व्हियसली असणार आहे, जेनेटिक्समध्ये. नाव ते आपण पुढे बघूयात की कसं येतील आणि कसं नाही. बट हे लक्षात ठेवा की फक्त पेरेंट्सकडूनच नाही आहेत मुलांनो, बट तुमच्या कनेक्टेड जी फॅमिली आहे, तुमची डिरेक्ट फॅमिली जी आहे, त्यांच्याकडून पण तुम्हाला जेनेटिकल कॅरेक्टरिस्टिक्स भेटू शकतात. अँड दॅट्स कॉल्ड युअर हेरिडिटी. ठीक आहे, क्लिअर? नाव फर्स्ट टर्म तर कळलं आपल्याला चॅप्टरचा की हेरिडिटी काय असतं. युअर नेक्स्ट टर्म इज इव्हॉल्युशन.
इव्हॉल्युशन म्हणजे काय मुलांनो, हे तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर यू कॅन राईट इट डाऊन. पॉज करा व्हिडिओ किंवा स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. इव्हॉल्युशन सिम्पली मीन्स चेंज. इव्हॉल्युशनचा अर्थ काय होतो मुलांनो, कुठल्या पण टर्म्समध्ये, कुठल्या पण कॉन्सेप्टमध्ये इव्हॉल्युशन ह्याचा अर्थ होतो चेंज. काही गोष्टी जेव्हा चेंज होत राहतात त्याला आपण बोलतो इव्हॉल्युशन. त्याला आपण बोलतो इव्हॉल्युशन. फॉर एक्झाम्पल, आपले ॲन्सेस्टर्स कोण होते मुलांनो? आपले पूर्वज कुणाला मानले जायचे? मंकीजला, राईट. सो मंकीजपासून ह्युमन इव्हॉल्व झाले, म्हणजे मंकीमध्ये काहीतरी चेंजेस घडत राहिले कंटिन्युअसली. तिथून त्या मंकीपासून आपण ह्युमन फॉर्ममध्ये इव्हॉल्व झालो, म्हणजेच इव्हॉल्युशनचा अर्थ आहे चेंज. त्या मंकीच्या जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही चेंजेस आले, फिजिकल कॉन्स्टिट्युएशनमध्ये काहीतरी चेंजेस आले, मग जाऊन कुठेतरी आपण ह्युमन्स बनून आलो आहेत. ह्युमनचा हा फॉर्म आपण घेतला आहे. सो इव्हॉल्युशन सिम्पली मीन्स चेंज. ठीक आहे. दोन कॉन्सेप्ट कळले आपल्याला, हेरिडिटी म्हणजे काय आणि इव्हॉल्युशन म्हणजे काय. हाच तुमचा चॅप्टरचा मुद्दा आहे की हेरिडिटी काय आहे आणि इव्हॉल्युशन काय आहे हे आपण डेप्थमध्ये बघणार आहोत. बघणार आहोत. ठीक आहे. खोला तुमची टेक्स्टबुक. चलो, लेट्स बिगिन द चॅप्टर. You know that heredity is transfer of biological characters from one generation to other via genes. ह्यांनी काय सांगितलंय, हेरिडिटी काय आहे? ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट वाया जीन्स. ही हेरिडिटी कशी ट्रान्सफर होते? वाया जीन्स. म्हणजे जीन्स थ्रू आपली जी हेरिडिटी आहे, आपले जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपल्याला कसे भेटतात? जीन्स थ्रू भेटतात. जीन्स थ्रू भेटतात. आता जीन्स आपण ऐकले आहे, जेनेटिकल जीन्स. जीन्स आपल्या बॉडीतला असा यू कॅन से सेलमधले असे पार्ट आहेत जे तुमच्या एका जनरेशनची जी इन्फॉर्मेशन आहे ती दुसऱ्या जनरेशनमध्ये कॅरी करतात. जीन्स कॅरियर आहेत इन्फॉर्मेशनची अबाउट द प्रिव्हियस जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. आणि हे जीन्स तुमच्या न्यूक्लियसमध्ये असतात, तुमच्या DNA मध्ये असतात. ठीक आहे. म्हणून आपण बोलतो की DNA जे आहे ते पेरेंट्सचा आणि चिल्ड्रनचा मॅच होतो, बिकॉज हे जीन्स जे आहेत दे ट्रान्सफर द इन्फॉर्मेशन फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. ठीक आहे. नाव ग्रेगर जॉन मेंडल इज पायनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. कोणी मेंडलचं नाव ऐकलंय? ग्रेगर जॉन मेंडल. तुमच्या कधी पी एक्सपेरिमेंट ऐकला आहे का मुलांना तुम्ही? वटाणावाला एक्सपेरिमेंट. ठीक आहे. नाही तर आपण ह्या चॅप्टरमध्ये ट्राय करू कवर अप करायला. इट टुक अ लॉंग टाइम टू अंडरस्टँड द कॉन्क्लुजन्स ऑफ हिज रिसर्च अबाउट हेरिडिटी. म्हणजे हे जे ग्रेगर जॉन मेंडल आहे त्यांनी हेरिडिटीवरती रिसर्च करून मॉडर्न जेनेटिक्स हा कॉन्सेप्ट आपल्याला दिलेला आहे. कुणी दिला आहे? ग्रेगर जॉन मेंडल. तुम्हाला मुलांनो एक्झाममध्ये, तुमच्या बोर्ड्समध्ये किंवा तुमच्या जी बाकीचे तुमचे स्कूलमधले जे एक्झाम्स आहेत, युनिट्स आहेत, सेमिस्टर्स आहेत, त्यात क्वेश्चन येऊ शकतं. हू इज द फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स? काय क्वेश्चन येऊ शकतो? हू इज द फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स? मॉडर्न जेनेटिक्स. त्याचा आन्सर काय आहे मुलांनो? ग्रेगर जोहन मेंडल. ग्रेगर जोहन मेंडल कोण आहे? ग्रेगर जोहन मेंडल. तुमच्या जेनेटिक्स, मॉडर्न जेनेटिक्सचा फादर इज ग्रेगर जोहन मेंडल. वाय? बिकॉज त्यांनी ती कॉन्सेप्ट तुम्हाला, मॉडर्न जेनेटिक्स हा स्टडी त्यांनी करून आपल्याला ती कॉन्सेप्ट दिलेली आहे. ठीक आहे. हे नाव विसरू नका. दिस कॅन कम इन युअर एक्झाम. ठीक आहे.
In 1901, the reason behind the sudden changes were understood due to mutational theory of Hugo de Vries. Meanwhile, in 1902, Walter Sutton observed the paired chromosome in cells of grasshopper until the genetic material when it was proved that genes are carried via chromosomes. हे जे आहेत 2-3 सायंटिस्टचे आपल्याला नाव दिलेले आहेत की त्यांनी काय काय डिस्कवरी केली आहे. एकदा यू कॅन गो थ्रू इट, है ना. असं नाही आहे की ते येईलच, बट आय कॅन अश्योर यू की ग्रेगर जॉहन मेंडलचं तुम्हाला कुठे ना कुठे क्वेश्चन येणार आहे मुलांनो. ठीक आहे. In 1961, French geneticist Francois Jacob and Jacques Monod proposed a model for process of photosynthesis with the help of DNA in bacterial cell. It helped to uncover the genetic codes in the DNA. Therefore, the technique of recombinant DNA technology emerged, which was vast scope in the field of genetic engineering. The science of heredity is useful for diagnosis, treatment and prevention of hereditary disorder, production of hybrid varieties of animals and plants. ठीक आहे मुलांनो, आता इथे तुम्हाला इन शॉर्ट काय सांगितलं आहे की जे आपलं DNA आहे त्याच्यावर स्टडी तर वेगळ्या लोकांनी केला होता, बट बॅक्टेरियल सेल्स जे आहेत त्याच्यातला DNA ह्या फ्रँकोइस जेकब आणि जॅक मॉनॉडनी त्यांच्यावरती स्टडी केलता. कुणावरती? बॅक्टेरियल सेलच्या DNA वरती. आणि तिथून त्यांनी जे DNAतले हिडन कोड्स आहेत की हे DNA आपण रेप्लिकेट कसं करतो, हे DNA काम कसं करतं, हे सगळं त्यांनी डिस्कवर केलं आणि त्याच्यानी रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी त्यांनी काढली आहे. ज्या लोकांना जेनेटिक इंजिनिअरिंग करायची आहे तुमच्यातल्या, त्यांना नक्कीच माहिती असेल, थोडं जर तुम्ही स्टडी केला असेल अबाउट युअर फील्ड, की रिकॉम्बिनंट DNA काय आहे. इथे 2 DNAचं कॉम्बिनेशन करून एक चांगला हायब्रिड प्रोड्यूस करतात. ADNA, BDNA ह्यांना कंबाईन करून एक नवीन स्पीसीज क्रिएट करतात. ठीक आहे. किंवा थोडेसे चेंजेस अँड मॉडिफिकेशन आणतात त्या प्रिव्हियस स्पीसीजमध्येच. हे सगळं जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला युजफुल आहे. आणि तुम्ही म्हणताल हे जेनेटिक इंजिनिअरिंग किंवा हे हेरिडिटी आपण का शिकतोय, लाईक इन टर्म्स ऑफ युअर सिलेबस. मॅम आम्हाला काय आहे, मागं काय झालं आहे, कुणाचे काय जीन्स आमच्यात आले, ते तर आम्हाला नॉर्मली कळतं की बघून की हे मम्मीकडून आले, हे पप्पांकडून आले, बट ह्याचा प्रॉपर स्टडी का केला आहे. बिकॉज मुलांनो, हे जे जेनेटिक्स आहे, हे जे हेरिडिटी आहे, ते सायन्सच्या फील्डमध्ये इतकं युजफुल आहे, ते तुमच्या मेडिकल फील्डमध्ये, हॉस्पिटल फील्ड्समध्ये इतकं युजफुल आहे की तुम्हाला हेरिडिटी शिकून मॅनी डिझीजेस कळतात की तुम्ही सांगू शकता. फॉर एक्झाम्पल, हा डिझीज मदरमध्ये आहे तर जीन्स थ्रू तो जाऊ शकतो का, कॅन इट ट्रॅव्हल टू द चाइल्ड, आणि जर तो ट्रॅव्हल होणार असेल त्याचे प्रिकॉशन्स कसे घ्यायचे, किंवा तो जर ट्रॅव्हल ऑलरेडी झाला आहे तर त्याला ट्रीटमेंट काय आहे. हेरिडिटी शिकून, आपले जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन शिकून, आपले ट्रान्सफर ऑफ जीन्स शिकून आपण भरपूर डिझीज डिस्कवर केलेत आणि त्याच्यावरचे ट्रीटमेंट पण आपण विथ द हेल्प ऑफ जेनेटिक्स आपण शिकतोय आणि त्यांना यूजमध्ये आणतोय. ठीक आहे. सो इट इज नेवर अ वेस्ट ऑफ टाईम. जेनेटिक्स आणि हेरिडिटी आत्ताच्या जनरेशनला खूप इम्पॉर्टंट आहे फॉर युअर मेडिकल फील्ड. ठीक आहे. नाव तुम्ही म्हणताल ठीक आहे मॅम, आम्हाला तर माहिती आहे की फादर मदर किंवा वॉट एव्हर एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनकडे ते कॅरेक्टरिस्टिक्स येतात, ते ट्रेट्स येतात, बट कसे येतात ते असंच तर डायरेक्ट येऊ शकत नाही की डायरेक्ट मग मी तर माझ्या मम्मीसारखी दिसायला पाहिजे होते, किंवा मग पप्पांसारखेच का सगळे फीचर्स नाही, सगळे कंबाईंड फीचर्सच काय आहेत, हे सगळे प्रश्न आपल्याला असतात की नाही, हो ना. म्हणून आपण बघणार आहे की कुठल्या प्रोसेसनी तो DNA डुप्लिकेट होऊन आपल्याकडे येतो. DNA काय असतं मुलांनो, आपल्या न्यूक्लियसमध्ये DNA जे आहे, डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड, सगळ्यांना DNA माहिती आहे. तो DNA जेव्हा
आपल्याकडे येतो, जो आपल्या पॅरेंट्स आणि आपला सेम असतो किंवा सिमिलर असतो, तर त्या DNA तूनच आपल्याला ते कॅरेक्टरिस्टिक्स भेटतात मुलांनो, आपल्या आधीच्या जनरेशनची. सो तो DNA कसा डुप्लिकेट होतो, कसा येतो, हे सगळं आपण शिकणार आहे. की माहिती आहे की हा आपल्या पेरेंट्सचे जे जीन्स आहेत ते आपल्यात येणार आहेत, बट हाऊ इज इट गॉना कम, हे आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. सो आपला फर्स्ट जो टॉपिक आहे तो आहे ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. हे 3 प्रोसेसेस आहेत मुलांनो, तुमचा ट्रान्स्क्रिप्शन, तुमचा ट्रान्सलेशन आणि तुमचा ट्रान्सलोकेशन, ज्याच्यानी आपण जे DNA डुप्लिकेशन आहे की DNA कसा आपल्याकडे येतो, पुढच्या जनरेशनला कसा पास ऑन होतो, हे आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिलं आहे आपलं ट्रान्स्क्रिप्शन. एक सेकंड. सगळ्यात फर्स्ट प्रोसेस काय आहे मुलांनो, तुमची ट्रान्स्क्रिप्शन. बट बिफोर गोईंग टू युअर ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलोकेशन आणि ट्रान्सलेशन, आपण पाहणार आहोत सेंट्रल डोग्मा. आपण पाहणार आहोत सेंट्रल डोग्मा. हा आहे तुमचा DNA. ठीक आहे. DNA पासून बनतो RNA आणि तुमच्या RNA पासून बनतात प्रोटीन्स. काय बनतात? प्रोटीन्स. ठीक आहे. हा एक पाथवे आहे मुलांनो, जो तुमचा सेंट्रल डोग्मा आहे, दॅट इज अ पाथवे. काय आहे सेंट्रल डोग्मा? सेंट्रल डोग्मा इज अ पाथवे ऑफ द कन्व्हर्जन ऑफ DNA टू प्रोटीन्स. आता हा कसा असतो बघा, हा तुमचा DNA आहे. तुमचा DNA एक प्रोसेस आहे ज्याला म्हणतात ट्रान्स्क्रिप्शन, ज्याला म्हणतात ट्रान्स्क्रिप्शन. ह्या प्रोसेसमधून जाऊन तो बनणार RNA. तो काय बनणार? RNA. आता हा RNA तुमची अजून एक प्रोसेस आहे ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन ह्या प्रोसेसमधून जाऊन बनणार आहे तुमचे प्रोटीन्स. आणि DNA जो आहे, फर्स्ट काय झाला, ट्रान्स्क्रिप्शनच्या प्रोसेसमधून जाऊन बनला RNA, मग तो बनला ट्रान्सलेशनच्या प्रोसेसमध्ये जाऊन प्रोटीन्स. ह्याला बोललं गेलंय मुलांना तुमचं सेंट्रल डोग्मा. प्लीज राईट इट डाऊन. DNA म्हणजे काय? डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड. नेक्स्ट इज RNA, रायबोन्यूक्लिक ॲसिड. तुमचा DNA जो आहे तो डबल स्ट्रँडेड आहे. तो काय आहे? तो डबल स्ट्रँडेड आहे. डबल स्ट्रँडेड आहे. तुमचा RNA जो आहे तो सिंगल स्ट्रँडेड आहे मुलांनो, सिंगल स्ट्रँडेड. म्हणजे तुमच्या DNA मध्ये 2 स्ट्रँड्स आहेत आणि तुमच्या RNA मध्ये एक सिंगल स्ट्रँड आहे. ठीक आहे. तुमच्या DNA मध्ये डबल स्ट्रँड्स आहेत, तुमच्या RNA मध्ये एक सिंगल स्ट्रँड आहे. ठीक आहे. सो डबल स्ट्रँडेड DNA ट्रान्स्क्रिप्शनच्या प्रोसेसमध्ये जाणार आणि बनणार RNA. तुमचा RNA ट्रान्सलेशनच्या प्रोसेसमध्ये जाणार आणि बनणार तुमचे प्रोटीन्स. मुलांना तर माहितीच असेल प्रोटीन्स. आत्तापासूनच जिमचं ज्यांना वेड आहे दे नो प्रोटीन्स, वे पावडर. प्रोटीन्स बॉडी बिल्डिंगसाठी इम्पॉर्टंट आहे, ग्रोथसाठी इम्पॉर्टंट आहे ना. सो RNA पासून आपल्याला भेटणार प्रोटीन्स. राईट दिस सेंट्रल डोग्मा डाऊन. आणि मुलांना अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, हा DNA पासून RNA टू प्रोटीन का जातो? हे पुढे जीन्स आणि तुमच्या प्रोटीनमध्ये कन्वर्ट व्हायला. बट DNA स्वतःलाच रेप्लिकेट करून डबल कॉपी बनवू शकतो. एक DNA
2 DNA होऊ शकतात. एक DNA रेप्लिकेट होऊन 2 DNA, मग 2 पासून 4 DNA, मग 4 पासून 8 DNA. या प्रोसेसला म्हणतात रेप्लिकेशन. रेप्लिकेशन म्हणजे काय? सिमिलर कॉपी बनवणं, है ना, सिमिलर कॉपी बनवणं. सो हा DNA ही तर सेंट्रल डोग्माची प्रोसेस आहे प्रोटीन्स बनवायला. कशापासून? तुमच्या DNA पासून. बट DNA रेप्लिकेट सुद्धा होतो, स्वतःची एक्झॅक्ट सेम कॉपी पण DNA बनवतो आणि त्याला आपण बोलतो DNA रेप्लिकेशन. त्याला काय म्हणतो आपण? DNA रेप्लिकेशन. ठीक आहे, काढला स्क्रीनशॉट किंवा लिहून घेतलं. बघायचं ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलोकेशन आणि तुमचं ट्रान्सलेशन काय आहे. चलो करू इरेज हे मी. आता बघू तुमचं टेक्स्टबुक काय सांगते. विथ द हेल्प ऑफ RNA, द जीन्स प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ DNA participate in functioning of cell and thereby control the structure and functioning of the body. आता बघा मुलांनो, तुमचा DNA काय आहे? पहिली गोष्ट तरी तो असा डबल स्ट्रँडेड आहे. DNAचा फुल फॉर्म काय आहे मुलांनो? डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड. डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड काय आहे? डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड. हा असतो तुमचा DNA. आता हा डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड जे आहे आपलं DNA, फर्स्टली ते कसं असं आहे? डबल स्ट्रँडेड. हेलिकल इन स्ट्रक्चर. हेलिकल इन स्ट्रक्चर. आणि बघा हेलिकल म्हणजे हेलिक्स बघितलंय की नाही आपण? हेलिक्स हा स्ट्रक्चर, या स्ट्रक्चरला हेलिक्स बोलतात. गुगलवर जाऊन तुम्ही सर्च करा व्हॉट इज हेलिक्स, हा तुम्हाला स्ट्रक्चर कळेल. म्हणून DNAचा स्ट्रक्चर काय आहे? हेलिकल. आणि तो कसा आहे? डबल स्ट्रँडेड. ठीक आहे. आणि DNA कुठे प्रेझेंट असतो? प्रेझेंट इन युअर न्यूक्लियस. DNA is present in your nucleus. कुठे? DNA is in your genes. In your genes. जीन्स मध्ये असतो तुमचा DNA. ठीक आहे, जीन्स मध्ये असतो तुमचा DNA. हा झाला तुमचा DNA. परत लिहून घ्यायचा असेल का? थोडेसे कॅरेक्टरिस्टिक्स लिहून घ्या. आता मुलांनो, हा जो DNA आहे तो काय करतो? स्टोर्स काय म्हणणार आपण? जेनेटिकल इन्फॉर्मेशन. हा DNA काय करणार आहे मुलांनो? जेनेटिकल इन्फॉर्मेशन स्टोअर करणार आहे. जेनेटिकल इन्फॉर्मेशन म्हणजे बघा, हे जे आपण बाहेरची बॉडी बघतोय ही फिजिकल बॉडी आहे आपली. आणि जेनेटिकल म्हणजे ज्या गोष्टी एक्सप्रेस होत आहेत, लाईक ज्याच्याने आपण बनलोय. जेनेटिकल इन्फॉर्मेशनमध्ये काय काय येणार की तुम्ही दिसता कसे, तुमचे डोळे कसे आहेत, तुमच्या डोळ्याचा कलर काय आहे, साईज काय आहे, केस कसे आहेत, कर्ली आहेत की वेवी आहेत, स्किन कलर काय, तुमच्या बॉडीचे सेल्स कसे आहेत, तुमच्या बॉडीत काय काय टाईपचे क्रोमोझोम्स आहेत. सगळ्यांना क्रोमोझोम्स तरी माहिती आहेत ना, है ना. सो हे सगळं आलं तुमच्या जेनेटिकल इन्फॉर्मेशनमध्ये की तुमची अख्खी बॉडी कशी आहे, तुमची अख्खी जी ऑर्गन्स कसे आहेत, ही जी तुमची सिस्टम आहे ती कशी आहेत. एक ना एक गोष्ट आपल्या बॉडीची, इवन एकदम छोटं नख जरी घेतलं तर एव्हरी इन्फॉर्मेशन की ते कशाने बनलं आहे, ते कसं आहे, त्यात कुठले क्रोमोझोम्स आहेत, हे सगळं तुमची जेनेटिकल इन्फॉर्मेशनमध्ये येतं. आणि हे इन्फॉर्मेशन अख्खं आपलं कुणाकडं असतं? तुमच्या DNAकडं. तुमचा DNA ते इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवतं. का स्टोअर करून ठेवतं? नेक्स्ट जनरेशनला द्यायला.
नाही तर DNA ते इन्फॉर्मेशन स्टोअरच नाही केलं तर आपली नेक्स्ट पिढीमध्ये आपले कॅरेक्टरिस्टिक्स कसे असतील, आपण कसं त्यांना ओळखणार, कसे सेम ट्रेट्स असणार. त्यांच्याकडे जर ते जेनेटिकल इन्फॉर्मेशनच गेलं नाही मुलांनो, तर त्यांची फंक्शनिंग प्रॉपर होईल का? नाही. आणि हे जे DNA आहे ह्याच्यातले जे फॅक्टर्स आहेत ते आपल्या बॉडीला अख्खं फंक्शनिंग करतं, बिकॉज दॅट इज इन युअर न्यूक्लियस. सेलच्या न्यूक्लियसमध्ये इज युअर DNA. आणि आपल्या बॉडीचं स्ट्रक्चर आणि फंक्शन हे सगळं DNA तलं इन्फॉर्मेशन डिसाईड करतं. DNA तलं इन्फॉर्मेशन डिसाईड करून आपल्या बॉडीतला स्ट्रक्चर आणि फंक्शन बनतं. ठीक आहे. दिस वॉज युअर DNA. नाव नेक्स्ट पार्ट इज युअर RNA. तुमचा नेक्स्ट पार्ट काय आहे मुलांनो? तुमचा RNA. RNA तुमचा, त्याला आपण काय बोलतो? रायबो न्यूक्लिक ॲसिड. रायबो न्यूक्लिक ॲसिड. तुमच्या RNAचं फुल फॉर्म काय आहे? रायबो न्यूक्लिक ॲसिड. DNA जिथं 2 स्ट्रँड असतात त्याच्या एका सिंगल स्ट्रँडला जर तुम्ही बघताल तर तो झाला तुमचा RNA आहे ना. DNAचे 2 स्ट्रँड आहेत, दोन्ही स्प्लिट करा. हा झाला एक RNA, हा झाला एक RNA. ठीक आहे. RNA इज सिंगल स्ट्रँडेड. कसा आहे RNA तुमचा? सिंगल स्ट्रँडेड आहे. आणि हेलिक्स आहे का? नाही. अनलाइक DNA, it does not form helix. DNAचं जसं हेलिक्स असतं तसं RNAचं हेलिक्स आहे? नाही. इट डज नॉट फॉर्म हेलिक्स. आणि तो सिंगल स्ट्रँडेड आहे. ठीक आहे. आणि त्या DNA पासून आपल्याला जो RNA भेटतो तो बॉडीच्या फंक्शनिंगसाठी हेल्प करतो. कसं? RNA जे आहे ते नंतर पुढं काय म्हणतात, कन्वर्ट होऊन तुमचे प्रोटीन्स क्रिएट करतात. तुमच्या RNA पासून काय बनतं? तुमचं प्रोटीन्स. ठीक आहे मुलांनो. हा होता आपला ओव्हरव्ह्यू की नेमकी हेरिडिटी काय आहे, इव्हॉल्युशन काय आहे, DNA काय आहे, है ना, तुमचा RNA काय आहे, हे सगळं आज आपण आजच्या सेशनमध्ये बघितलं आहे. पुढं आपण पाहणार आहोत नेक्स्ट सेशनमध्ये ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. आय होप तुम्हाला जो ओव्हरव्ह्यू आज आपण घेतला, जो इंट्रोडक्टरी पार्ट आपण घेतला तो कळला असेल. विल मीट इन द नेक्स्ट सेशन. थँक्यू.